अन्याय अत्याचार पाहून त्यावेळेला जगातील युनो स्थापन झाल्यानंतर जगातील आदिवासी एकत्र आले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण तर दुसऱ्या लोकांवर कधीच अन्याय केला नाही, आपण कोणाच्याही वाटेला गेलो नाही. मानवता. उंबरपाडा येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा. शनिवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी पेठ तालुक्यातील माळेगाव येथील उंबरपाडा येथे शहीद क्रांतिकारक स्मृतीस्थळी आदिवासी दिनाचा भव्य कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्य भास्करजी गावित होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोकणी सेवा संघाचे राज्याध्यक्ष जयवंत गारे, आदिवासी बचाव अभियानाचे केंद्रीय सरचिटणीस किसनजी ठाकरे, केंद्रीय सल्लागार दत्तू पाडवी, कार्यालयीन सचिव विजय पवार, समन्वयक मंगलदास गवळी, सचिन जाधव, काशीनाथ बागुल, शिवाजी ठाकरे व सभापती विलास आलबाळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना माळेगावचे पोलीस पाटील दौनत देशमुख यांनी केली. सुरेख सूत्रसंचालन निरंजन जाधव सर यांनी करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. या प्रसंगी जिल्हा परिषद शाळा माळेगावच्या विद्यार्थ्यांनी गाण्यांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवून क्रांतिकारकांना अभिवादन केले. भागवत देशमुख यांनी आपल्या भाषणात परस्परांत तेढ निर्माण न करता क्रांतिकारी विचार स्वीकारल्यास समाज प्रगतीच्या दिशेने पुढे जाईल असे प्रतिपादन केले. किसनजी ठाकरे यांनी आदिवासी दिनाचा उगम, इतिहास आणि उद्देश यावर सखोल प्रकाश टाकला. या कार्यक्रमात आदिवासी उत्सव समिती माळेगावच्या वतीने मान्यवरांना शहीद क्रांतिकारक स्मृतीस्थळाच्या प्रतिमेचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे नियोजन व संपूर्ण रूपरेषा उंबरपाडा येथील तरुण मित्र मंडळींनी हाती घेऊन यशस्वीरित्या पार पाडली. उलगुलान टुडे न्यूजसाठी पेठ प्रतिनिधी मीनानाथ देशमुख. ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.